मुंबई में जारी मानसून सत्र का आज आखिरी दिन है। आज जहां एक तरफ विपक्ष विधानसभा की सीढ़ियों पर आक्रामक रहा है, वहीं दूसरी ओर राज्य के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने यात्रियों की सुरक्षा को लेकर बड़ा बयान दिया है। सत्र के दौरान मीडिया से बात करते हुए उन्होंने सरकार द्वारा उठाए जा रहे सुरक्षा कदमों की जानकारी दी और कहा यात्रियों की सुरक्षा उनकी पहली प्राथमिकता है। ओला, उबेर, रॅपिडो या संस्थांना गाड्या चालवत असताना त्यांनी जो पीक टाईम असतो त्या पीक टाईममध्ये जास्त भाडं असतं आणि त्या पीक टाईम असताना कमी भाडं असतं, त्यामुळे त्या पद्धतीनं ते ॲप त्याचं चालू असतं आणि ह्यांचा संपर्क करायचा असं म्हणणं होतं की आम्हाला दर फिक्स करून द्या की तर त्या विषयावर आता आम्ही जी पॉलिसीची आता लॉ एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडे आमची फाईल आहे, ती फाईल आल्यानंतर मी त्यांना सांगितलं जास्तीत जास्त तुम्हाला कशा काय सुविधा देता येईल आणि तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला 100% जे चालक मालक आहेत त्यांना फायदा कसा होईल याची अशी भूमिका परिवहन म्हणून मी घेतलेली आहे। त्यांनी चर्चा केल्यानंतर खरं तर थांबायला हवं होतं, कारण शेवटी काही पॉलिसीज गव्हर्नमेंट डिसाईड करत असताना वेळ तर त्याच्या मी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना आश्वासित केलं की शेवटी ह्या पॅसेंजरचा विचार आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आणि आम्ही काही कुठल्याही एका ओला, उबेर किंवा रॅपिडोसारख्या संस्थांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने ही भूमिका घेतलेली नाही। आमच्या दृष्टीनं प्रवासियांचा प्राधान्य प्रथम आहे आणि त्याचबरोबर लाखो रुपये खर्च करून जे उबरवाले, ओलावाले किंवा टॅक्सी आपल्या रॅपिडोवाले ज्या चालक मालकांना ज्या पद्धतीनं म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करून घेतात तर आम्ही 100% तुमच्या बाजूने आहोत। ही सुद्धा माझी भूमिका आहे। मी त्यांना आपल्या माध्यमातून आता आश्वासित करतो आहे की लवकरच आपल्याला अपेक्षित आणि जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल असा निर्णय राज्य शासन घेईल। तुम्ही हा संप